सत्या 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 कुठं आहेस? नाही आला. बसला असेल त्या भंगार गाडीची काळजी घेत. बरोबरच आहे, माझ्यापेक्षा त्या भंगार गाडीची जास्त काळजी आहे त्याला. एवढ्या अंधारात एकटे आले त्याचं काहीच नाही. माझ्या जीवापेक्षा ती गाडी जास्त महत्वाची. आता मागं बी नाही जाऊ शकत. थांबला नसेल, गेला. पुढे जाऊन बघते, कोणतरी भेटेलच की. काय चाललंय तुमचं? त्या सपनाची आणि जयदीपची भांडणं कमी होती की आता तुमची सुरू झालीत? ओ पप्पा, मी आणि जयदीप कुठे भांडतो तेव्हा? असं? मग आज सकाळी काय चाललं होतं का तुमचं? आणि जयदेव कुठे आहे आता? नाही म्हणजे भांडण असं होत नाही, भांडण असं एवढंच राग आला त्याला म्हणून गेलाय. बळवंता, आता मला सांग, कोण होती ती मुलगी आणि काय भानगड आहे? सांगतो. हिला आधी सांगा, कशी मार्के म्हशीसारखी बघते बघा माझ्याकडं. आओ पप्पा, हे असते सांगा, ही माझी रेड्यासारखं बघते बघा. मी रेडा? अगं मार्के म्हशीसारखीस तू. ते बोकड्या. बुकडी नाही, ए गेंड्या. गिंडी नाही. तूच गेंडा, तूच आहेस. अरे शांत हो. अरे उगा घराचं प्राणी संग्रहालय करू नका. शांत बसा जरा. हा बळवंता, सांग बाबा आता. सांगतो अप्पा, काय झालं, ही गाडी बंद पडलेली आणि ती एक मुलगी आली. ती म्हटली लिफ्ट देऊ का? मी म्हणलं नको ताई, माझं मी जातो. बस एवढं तिनं ऐकलं आणि सगळं गावभर बाजार उठून ठेवला हिनं माझा. एक मिनिट, पण ही गाडी कुणाची आहे? आणि सत्य का नाही तुमच्या बरोबर? तेव्हा तर तुम्ही दोघ बी होता ना? बलम्या, कवा तर सत्याचा फोन बी लागना झालाय. मला खरं खरं सांग, सत्या कुठे आहे आणि ही गाडी कुणाची आहे? थांबा की जरा, मला श्वास घेऊन दे की. तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, तिच्या प्रश्नाचे उत्तर द्या. आधी मध्ये पप्पा प्रश्न विचारतात, परत आता तू प्रश्न विचारतात. उत्तर तयार नसतात ना, उत्तर तयार करावे लागतात. जरा थांबा. हा, ही सत्याच्या मित्राची गाडी आणि सत्या त्याच्या मित्राबरोबर बाहेर गेला. फायनल. पण ह्याच्यात तर पोलीस दिलाय ना? सत्याचा असा कुठला मित्र पोलिसात आहे? सत्याचा मित्र आहे ना, त्याचे पप्पा पोलीस मध्ये इन्स्पेक्टर नाहीत, हवालदार आहे. त्याच्यामुळे पोलीस लिहिले. फायनल आहे. बरं चला, आता येतो, उशीर झालाय. कवी सर करला. बल रे, खरं सांग, सत्य कुणाबरोबर आहे? खरं सांग. बोल की, सत्य कुठे आहे? वाघमारेन बरोबर आहे. काय सत्य मंजू बरोबर आहे? मग एक विषय काय झाला माहितीये का, मी सत्या निघालो रस्त्यानं आणि ही वाघमारेंची गाडी रस्त्यावर बंद पडलेली. मला कलेक्टर ऑफिसला सोड. ओ नगरसेवक. या मॅडम. आणि मग ही गाडी मी ढकलत हे ताणले. बस एवढंच. टाइम झाला. ए म्हणजे कसलं? अहो जॉगिंगचं, रनिंग करायचं टाइम झाला, व्यायाम करायचं. करायचं लवकर करला. चला कर. ओ थांबा. बघ तुमचं गर्लफ्रेंड बना ना, गर्लफ्रेंड. मंजू अजून कशी आली नाही? एवढा उशीर होत नाही तिला कधी, आणि उशीर होणार आहे हे आधी सांगते मला ती. फोन बी लागना झालाय तिचा. काय झालं आई? कळलं का मंजू दीदी कुठे होते? नाही ग, तिचा फोन बी लागना झालाय. आउट ऑफ कव्हरेज एरिया सांगताय. एवढी लांब कुठं गेली असेल मंजू?
मला तर लई काळजी वाटायला लागली आता तिची. थांब, तू जास्त टेन्शन घेऊ नको. मी एकदा भारती मावशीला फोन करून विचारते. हा. हॅलो भारती मावशी, अगं मंजू दीदी आहे का तिथं? नाही म्हणजे अजून घरी आली नाहीये ती. नाही अगं, दुपारीच गेली होती बाहेर. दुपारीच बाहेर पडली? अगं मग कुठं जाते काय सांगून गेली का? कारण तिचा फोन पण लागत नाहीये आता. हो अगं, कलेक्टर ऑफिसला बोलवलं होतं तिला. हो पण त्यानंतर काही बोलणं नाही झालं माझं. झालं तर कळवते तुला. चालतंय, मला जरी फोन आला तरी मी कळवते तुला. हो कळव मला. ठेवते. काय ग, काय झालं? अगं दीदी आज दुपारीच कलेक्टर ऑफिसला गेलेली, तिथून माघारी आली नाहीये वाटतं. अगं जावी बापून तरी फोन लाव, विचार कुठे आहेत ते. बराच वेळ झाला ग त्यांना बी जाऊन. नाही नको, त्याला कशाला फोन करायचाय. आधीच एकतर आपल्याला दीदीचं टेन्शन, त्यात त्याचा आणखीन तमाशा कुणाला बघायचाय. जाऊ दे. अरे तो 4 घर सोडून एक मोठा बंगला आहे, लय मोठी पार्टी आहे. सोनं नाणं बी आहे त्यांच्याकडं आणि लय मोठी रक्कम बी आहे. आज घरी बी नाही कोणी. आजच आपण डाका टाकूयात. चला चला रे. माझं चुकलं. उगाच स्लिप मागितली त्या सत्याकडनं. काय त्याची ती गाडी रॉयल लेवलचा माज करतोय त्या गाडीतनं फिरताना. नाव मोठं आणि लक्षण खोटं, अशी गत आहे त्या दोघांची बी. त्याच्यामुळे एवढं चालायला लागते. मला तर वाटते त्यानं मुद्दाम केला असणार. मुद्दाम माझी गाडी बंद पडली असणार. माझी अशी झालेली फरफट बघून मजा आली असणार त्याला. शेकोटी म्हणजे नक्कीच इथं कोणीतरी असणार. हे तर पोलीस आलेत. काय मिसेस अमृता लिंबराज कदम, नवऱ्याची वाट बघताय वाटत. काय सासूबाई, तुम्ही पण माझी वाट बघताय वाटत. वा छान, ब्युटिफुल. काय फॅमिली आहे. वा. आमरे, त्यांना आत घेऊन जाण झोपव. मंजू आली तर उगाच तिच्या समोर तमाशा नकोय सगळं. ए अमो, तुम्ही माझीच वाट बघताय ना, का दुसरं कोणी येणार आहे इथं? ए ही डोळे वाटरून काय माझ्याकडे बघते? 1 आणि 2 लायकीत राहायचं, नाहीतर तुमच्या दोघींना पण चांगलंच माहिती की मी तुमचं काय करू शकतो ते. काय अगं इथं काय वाट बघत थांबली? जाके आतमध्ये ताटवाड. चल. सासूबाई चला जेवायला तुम्ही पण. येताय का? चाललो मी. ए आमरे. अरे मॅडम, तुम्ही इकडे कशा काय? रातच्याला सर्व ठीक आहे ना? आम्ही इथंच असतो. आओ, अगदी देवासारखं भेटला तो. मला एक मदत पाहिजे होती. काय ना, मी गाडी घेऊन निघाले होते कलेक्टर ऑफिसला. गाडीच बंद पडली हो, म्हणून शॉर्टकट घेतला आणि रस्ता चुकला. अहो मॅडम आहे ना,
तुमच्या भावासारखंच आहे मी. या या बसा मॅडम. लय थकला असाल तुम्ही. या बसा. या मॅडम बसा बसा. मॅडम तुम्हाला पाणी पाहिजे का? हा द्या ना. अहो मॅडम थंडी आहे. आमचं काय रोजच आहे. घ्या. नाही नको राहू दे. अहो तुमच्या भावासारखं आहे मॅडम मी. घ्या. अहो घ्या थंडी आहे मॅडम घ्या. घ्या पाणी घ्या. हा थँक्यू. थँक्यू. लय दमले होते अहो. कवापासून नुसतं चालतेच आहे. अहो मॅडम, अशा टायमिंगला एकट्याने प्रवास करायचा नसतो. मग गडी असो, बाई असो की पोलीस असो, रात्रीचं फिरायचं नसतं. होय अहो, पण काय करू, माझा बी नाईलाज झाला. गाडी बंद पडली अचानक आणि दुसरी गाडी बी मिळेना. एक मिळाली होती ती बी बंद पडली. म्हणून असं पायपीट करत यावं लागलं. अहो मॅडम थोडं आमच्याबरोबर जेवण करून घ्या. नाही अहो नको, तुम्ही घ्या जेवून. अहो मॅडम पुढं घनदाट जंगल आहे. आम्ही येतो की सर्व तुम्हाला सोडायला. अहो 4 घास खाऊन घ्या की सर, तुमच्या जीवाला बी जरा बरं वाटेल. हे वाट रेत मॅडमला. अहो मॅडम कुठे चाललंय? हात धुवून घेते. बरं बरं हा ठीक आहे ठीक आहे. हे मॅडम हा घ्या 2 घास खाऊ. ह्यो सत्या तिच्या बरोबर थांबलाच कसं काय? सत्याच्या डोक्यात तर राग आहे तिच्याबद्दल, आणि फक्त सत्याच्या नाही तर तिच्या बी डोक्यात राग आहे सत्याबद्दल. नाही नाही, ती नाही थांबायची त्याच्यावर इतका येळ. जर थांबलीस तर तरी बी एवढा वेळ सोबत राहून मैत्री झाली असेल तर पुन्हा 2 जण गोड तर झाले नसतील ना. मम्मी कसला विचार करता एवढा? सत्या भाऊजी आणि तुमच्या एक सुनबाई आता काय करत असतील असाच विचार करताय ना? त्यांच्या चुकून पॅचअप वगैरे झाला असेल असंच वाटतंय ना तुम्हाला? मला बी तसंच वाटतंय बघा. एकतर एवढा काळोख, हा ना, अशा काळोखात 2 बिछडे आशिक. बया केवढी मज्जा. मम्मी मी तर असं ऐकलंय का डिस्टन्स असला का जवळीक अजूनच वाढते. आणि हिथं तर सत्य भाऊजी आणि त्यांच्यात पार 7 समुद्र लांब एवढा डिस्टन्स होता बघा. बया मग ते तर किती जवळ आले असतील. मला तर वाटते का सत्य भाऊजी उद्याच्या उद्याच त्यांना घरला घेऊन येतील बघा. उद्याच गृहप्रवेश.
ज्यांना घराबाहेर काढण्यासाठी पर रक्ताचं पाणी केलं होतं का नाही ते उद्याच्या उद्याच घरी येतील बघा. आणि मग तुम्हाला ऑर्डर सोडण्यात येतील का मापाना उंबऱ्यावर ठेवा, सुनबाईंना घरात घ्या. बया आणि सुनबाई बी ठपकन माप ओलांडून घरात येते. काही खरं नाही. मग सगळं त्यांचंच ऐकायला लागतंय बघा. सगळी कामं तुम्हालाच करायला लागतील. तुम्ही पार त्यांच्या ताटाखालचं मांजर व्हाल, मांजर. सिंपल अँड स्वीट मम्मी. तुमचं काही खरं नाही आता. कोण कुत्र तुमचे हाल खाणार नाही. मम्मी बोला की काहीतरी. मम्मी 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 भया जास्त झालं का काय. मम्मी मम्मी उठा की, बोला की काहीतरी. काय झालं. मम्मी गेल्या, मम्मी गेल्या. लवकर बाहेर लवकर. मम्मी काय झालं, काय झालं, काय झालं. मम्मी गेल्या. सपना तू काय डोक्यावर पडलीस काय काय. मम्मी इथंच आहे की, कुठे गेली तेव्हा. अरे तसं गेलं नाही. मम्मी गेल्या गेल्या. गेली म्हणजे मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. मम्मी ए मम्मी मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. मम्मी उठ के. मम्मी मम्मी उठ के काय. ए मम्मी अगं मम्मी उठ के काय. मम्मी काय झालं. मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. पप्पा आपली मम्मी आपल्याला सोडून गेली. काय माया, माया काय झालं. माया मला जेपीची कोण म्हणणार. थांब जरा, शांत हो, जरा शांत हो. माया सांगा की उठायला. जित्ते आहे मी. जवर मी जित्ते का नाही तवर त्या नेबळेटला ह्या घराची पायरी चढू देणार नाही. कुठे गेली असेल ही पोरगी. फोन पण लागत नाहीये. माझ्या जीवाला गोर लागलाय. कुठे गेले असेल. काय झालं भारती मॅडम, सगळं ठीक आहे ना. नाही कुणाला फोन लावताय मगापासून. हो वाघमारे मॅडमना फोन लावते. फोन नुसता आउट ऑफ नेटवर्क येतोय. भारती मावशी मला वाटतं मॅडम गेले असतील घरी. मला वाटतंय त्यांच्या मोबाईलची बॅटरी झाली असेल डाऊन, रील स्क्रोल करून करून. तरी मी त्यांना सांगत असते पॉवर बँक घ्या, पॉवर बँक घ्या. पण मी सांगेल तीच, कारण कसं आहे तिकडे माझ्या नावाचा प्रोमो कोड टाकलं ना की मग. ए बाई गप्पा बस ग जरा. इथे परिस्थिती काय आहे, तुझं चाललंय काय. हो भारती मॅडम जरा निवांत घ्या. अहो त्या घरी जाऊन झोपल्या असतील इथे आम्हाला कामाला लावून. हो घरी फोन केला होता, नाही येत त्या घरी. काय माझी सिस्टर गायब झाली. अरे अशी कशी गायब झाली. माझी सिस्टर इंडिया झाली. हुडका की तिला. मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. मी हुडकतो तिला. भारती मावशी सत्या दादाला तर फोन करा की. पप्प्या अरे मी सत्याला फोन केला होता, त्याचा पण फोन लागत नाहीये. काय सत्या दादाचा पण फोन लागत नाही. म्हणजे सत्या दादा आणि मंजुताई एकत्र. विधात्या आत्ता आत्ता केलंस बघ तू माझ्या मनासारखं. आत्ता आत्ता माझ्या मनासारखं तू करायला लागलास बघ. देवा तुझे लय उपकार झाले बघ. सत्या दादा आणि मंजुताईला तू एकत्र आणलंस. माझी सिस्टर आणि तिचा मिस्टर एकत्र. माझी सिस्टर आणि मिस्टर, माझी सिस्टर आणि मिस्टर, माझी सिस्टर आणि मिस्टर. भारती मॅडम कंट्रोल रूम वरून मेसेज आलाय. साताऱ्यात ज्या गँगने धुमाकूळ घातला होता त्या दरोडेखोरांचा पत्ता सापडलाय. आज ते मोठा दरोडा टाकणार आहेत. भंडारे पटकन गाडी काढा आणि सगळ्यांनी तयार हो, आपल्याला लगेच निघायचंय. चला. दादा छान बनवलं होतं, आवडलं मला.
वय तुमच्या जीवाला बी जरा बरं वाटलं असेल, हात धुवून घ्या की. अहो मॅडम राहू द्या आम्ही घेतो. राहू ठेवते किती? नाही मॅडम राहू द्या. अरे पेटी का उघडी ठेवलीस? दादा हो, हे काय एवढे दागिने आणि पैसे? अरे खरंच भोळी का संशय आला हे दाखवत नाही. शक्य मी येईपर्यंत वेळ तर नाही ना काढ तिथं. अहो मॅडम तो आमच्या पूर्वजाचा खजाना आहे. अहो आम्हाला कधी हे गाव कधी ते गाव हिंडावं लागतं, म्हणून तो खजाना पण आमच्या बरोबर घेऊन फिरतो आम्ही. दादा अहो, किती रिस्की आहे हे. कोण चोर आला आणि लुटून गेला तर? अहो बेव तर आम्हाला पण असते, पण करायचं काय? मग तुम्ही असं जंगलात वस्ती करून का राहताय? अहो काय करणार, रानावनात भटकायचं, कुणाच्या तरी हाताखाली काम करायचं आणि पोट भरायचं. आणि मग बायका पोरं ती जातात वस्तीवर कुठंतरी मजुरीला. किती कष्ट करावे लागतात नाही तुम्हाला, असं फिरायचं, कष्ट करून मिळवायचं. मॅडम तुमची नवीन पोस्टिंग आहे का इथं? होय, म्हणजे आधी होते कॉन्स्टेबल म्हणून राजवाडा पोलीस स्टेशनला होते, आता इन्स्पेक्टर म्हणून भवानीनगर पोलीस स्टेशनला. वा, लय कौतुक आहे मॅडम तुमचं, लय प्रगती केली तुम्ही. आमच्या पोरीनं बी तुमच्यासारखी प्रगती करायला पाहिजे. अहो होईल की, मला बी आधी वाटलं नव्हतं मी एवढ्या मोठ्या पोस्टला जाईन. वडिलांच्या जागेवर लागले कॉन्स्टेबल म्हणून, आधी लय घाबरत होते, मग जबाबदारी आली आणि कणकर होत गेले. मॅडम झोपा तुम्ही, आम्ही आहे इथंच, काय काळजी करू नका. नाही अहो आहे मी. अहो झोपा हो, काय काळजी करू नका. बर. चला रे. अरे तू का थांबलास, चल की रे. अरे एवढ्या सुंदर पोरीला सोडून जाताय कुठं? सावध स्वतः चालून आलाय, मग शिकार तर केलीच पाहिजे ना. बरोबर आहे. अरे पोरगी सुंदर आहे, पण पोलीस आहे ती, उगाच वाट लावून घेशील आपली. पोलिसांच्या नादी लागू नको, जीव घेतील आपला. चल. अरे इथे जंगलात कोण बघतय आपल्याला? अरे यार बिडा झालास की काय, चल.